नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत तिरंगा इडली। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पालक छान स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे। आपल्याला पालकची छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालून आपण छान अशी प्युरी तयार करून घेऊया। पालक प्युरी आपली झालेली आहे, ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग गाजर बीटाची प्युरी तयार करून घेऊया। पालक प्युरी आपली तयार झाली आहे। मिक्सरच्या भांड्यात गाजर आणि बीट घालून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। गाजर आणि बीटाची देखील छान प्युरी तयार झालेली आहे, ही देखील एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। इथे मी इडलीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आपण नेहमीप्रमाणे जसं इडलीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे मी हे पीठ तयार करून घेतलं आहे। इथे मी रेशनचा 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथीदाणा 5-6 तास भिजत घालून नंतर 5-6 तासानंतर वाटून घेतलेलं आहे आणि रात्रभर झाकून ठेवलेलं आहे। आपलं छान असं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे। आता हेच पीठ आपण या प्युरीमध्ये घालून घेणार आहोत। पालक प्युरीमध्ये आपण इडलीचं पीठ घालून घेऊया आणि गाजर बीटाच्या प्युरीमध्ये देखील इडलीचं पीठ घालून घ्यायचं आहे। यामुळे आपले छान 2 रंग तयार झालेले आहे। सुंदर असा लाल रंग तयार झालेला आहे आणि दुसरा आपला पालकचा देखील हिरवा रंग तयार झालेला आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। पालक प्युरीचं देखील मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया। सुंदर असा हिरवागार रंग आपल्या मिश्रणाला आलेला आहे। आपले दोन्ही रंग तयार झालेले आहे। गॅसवर मी इडली पात्र ठेवून घेतलेलं आहे आणि इडली स्टँडला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये आपण व्हाईट कलरचं बॅटर घालून घेऊया। दुसरं स्टँड ठेवून त्यामध्ये गाजर आणि बीटाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता तिसरं स्टँड ठेवून घ्यायचं आहे। यामध्ये पालक प्युरीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। छान असे आपले तिन्ही रंग घालून झालेले आहे। झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 4 ते 5 मिनिटे आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। छान अशी आपली इडली तयार झालेली आहे। आपण इडली काढून घेऊया। सांबर सोबत आपली इडली तयार आहे। तिरंगा रंगाची इडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।